खेळतोय कस्तुरी 11 जय हनुमान गौरीपाडा या नावानं. आणि हेडुटणे संघाचं नाव आपण पाहतोय प्रतीक 11 गावदेवी हेडुटणे. विद्यमान सामना असेल. जाऊयात ऐकूयात जसं सामन्याला सुरुवात होईल आमचे साथी समालोचक आवाज कल्याण वरपचा प्रसन्न सरांचा. थँक्यू सो मच सिद्धांतजी माळी सर. वन्स अगेन सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या दुपारच्या सत्रामध्ये. जय गावदेव क्रिकेट संघ यंगस्टर 11 आयोजित जय गावदेव चषक कोळेगाव 2026 जबरदस्त पर्व आपल्या सर्वांना पाहायला मिळतो. हे पहिलं पर्व आहे, मात्र या पर्वावरती सर्वांना गर्व वाटेल अशी क्रीडा स्पर्धा आपण सर्वजण अनुभवत आहात. यावेळेस चोख तर जबरदस्त पाहायला मिळेल. पहिला बॉल डॉट मात्र पहिला बॉल वाईड मात्र त्यानंतर हा जबरदस्त सिक्सर पाहायला मिळतोय. वाईड नंतर आलेला हा A1 क्वालिटीचा दमदार षटकार. गुड स्ट्रोक. हेमंत पाहायला मिळतील. प्रशांतच्या विरोधामध्ये पहिला बॉल जो वाईड होता मात्र त्यानंतर सिक्सर आला. षटकार पाहायला मिळतोय. धावफलक पाहायला मिळेल पुढे सरकत असताना 7 ऑन द बोर्ड. 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. पहिलं षटक फार महत्वाचं असतं. ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे संघ गौरी शंकर 11 कस्तुरी 11 जय हनुमान गौरी शंकर गौरीपाडा इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अगेन्स्ट टीम हेदुटणे. धावसंख्या 7. 7 ऑन द बोर्ड. बॉलिंग ट्रॅक वरती हेमंत पाहायला मिळतील. गौरीपाडा संघाचा विचार केला तर गौरीपाडा संघामध्ये बाहुबली रवी हा जे आपल्याला पाहायला मिळतात. सुभाष मैदान सर्वांना पाहायला मिळतो, जो कल्याणमधील सर्वात मोठा मैदान आहे. मात्र त्या मोठ्या मैदानावरती सर्वात मोठा सिक्सर मारायचा विक्रम कोणाच्या नावावरती आहे? त्या खेळाडूचं नाव आहे रवी म्हात्रे. यावेळेस बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर मिड विकेटला क्लिअर करत हा दमदार चौकार असेल. गुड स्ट्रोक.
3 धावांच्या मदतीने धावफलक 14 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 14 ऑन द बोर्ड, 14 धावा या धावफलकावरती. 15 धावा फलकावरती आहेत. बॉटमच्या दिशेला मिस्टेक पाहायला मिळतीये. लॉंग ऑन मध्ये लॉंग ऑफचा खेळाडू आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार पाहायला मिळतो. मिस्टेक झाली होती. तरुणने प्रयत्न फार केले होते मात्र बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. चौकार आणि पहिल्या षटकाचा वाजवी केस समाप्त होतोय. धावसंख्या हेडुटने संघाची आपल्याला पाहायला मिळेल 19 धावा. थोडंसं व्हॉल्यूम देता का प्लीज? थोडंसं व्हॉल्यूम द्या. जर व्हॉल्यूम वाढवू शकता तर व्हॉल्यूम देऊ शकता. येस, थँक्यू सो मच. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक पाहायला मिळेल 19 या आकड्यावरती. कस्तुरी 11 जय हनुमान गौरीशंकर गौरीपाडा हा संघ फाईट करतोय अगेन्स्ट टीम आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच श्री गावदेव क्रिकेट संघ, गावदेवी क्रिकेट संघ हेदुटणे या संघासमोर. आता रवी बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतील. रवी म्हात्रे पाहायला मिळतील बॉलिंग ट्रॅक वरती. फलक पाहायला मिळतोय जे म्हणजे 19 या आकड्यावर. 19 ऑन द बोर्ड. 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पुढील मॅच दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल. काटाई विपक्ष गोळेवली. सामना 4 ओव्हरचा असेल. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन टीम जय दुर्गा माता क्रिकेट क्लब काटाई आणि टीम गोळवली ए. चला टॉस साठी आपण रिपोर्टिंग करा ही आपणास नम्रतेची विनंती असेल. धावसंख्या फलकावरती 19 पाहायला मिळेल. आमचे प्रतीक दादा संते साहेब ज्यांनी भरपूर सारी मेहनत या संपूर्ण स्पर्धेसाठी केली आहे. सतत 2 दिवस जबरदस्त कामगिरी त्यांची देखील आम्हाला पाहायला मिळते. आमचे ऑफिशियल स्कोरर ज्यामध्ये आमचे प्रणव होते आणि प्रणवच्या जोडीला आमचे दर्शक हे 2 आमचे ऑफिशियल स्कोरर होते ज्यांची अथक मेहनत अथक परिश्रम या संपूर्ण स्पर्धेसाठी एज अ स्कोरर पाहायला मिळते. विशेष त्यांचं देखील मी कौतुक करणार आहे. आमचे निहाल दादा पाटील त्यांचं देखील मी कौतुक करेल. निहाल भाऊ देखील सकाळच्या सत्रापासून भरपूर सारी मेहनत घेतात. आज नव्हे काल देखील त्यांची देखील भरपूर सारी मेहनत आपल्याला पाहायला मिळाली. त्यांचं देखील आम्ही कौतुक करणार आहोत. आमचे शंकर दादा आम्हाला पाहायला मिळतात ऑफिशियलच्या भूमिकेमध्ये. काल बॉलबॉयच्या भूमिकेमध्ये ते होते आणि एक कॅच देखील जबरदस्त त्यांनी पकडली होती. आज ते पंचांच्या भूमिकेमध्ये देखील पाहायला मिळतात. त्यांचं देखील कौतुक करणं गरजेचं आहे. शुभम दादा म्हात्रे त्यांचं देखील मी कौतुक करणार आहे. शुभम दादांनी देखील भरपूर सारी मेहनत या संपूर्ण स्पर्धेसाठी केली आहे. आमचे निखिल भाऊ पाटील त्यांचं देखील मी विशेष कौतुक करणार आहे. निखिल भाऊ यांनी देखील भरपूर सारी मेहनत या संपूर्ण स्पर्धेसाठी केली. आमचे पारदादा संते, नैतिकजी पाटील, जयदादा भोईर, प्रणयजी पाटील, गौरवदादा जाधव, भावेशदादा रामगुडे या सर्वांची विशेष कामगिरी या भावेशदादा पाटील, बबलूदादा पाटील, प्रथमदादा भोईर, अक्षयदादा साधवे यांची अथक मेहनत अथक परिश्रम या संपूर्ण स्पर्धेसाठी त्याबद्दल त्यांचं आम्ही विशेष कौतुक करणार आहोत. जाऊया आता मैदानाच्या दिशेला. जबरदस्त गोलंदाजी केली आहे रवी म्हात्रेने. चेंडू हवेमध्ये असेल. डाऊन द बॉल. कॅचची संधी निर्माण झाली आहे. कॅच झाली आहे ड्रॉप. मैदानावरती फ्री होम डिलिव्हरी. गोलंदाजाकडे हा बॉल आलाय. अत्यंत सोपा झेल होता मात्र कॅच झाली आहे ड्रॉप. 2 धावा कंप्लीट. षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होत असताना पाहायला मिळेल. दुसरं 2 षटकांच्या अखेरीस धावफलक पाहायला मिळेल. आई गावदेवी क्रिकेट संघ हेडुटणे संघाची ती म्हणजे 23 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या. 19 या षटकामध्ये फक्त आणि फक्त रवीने 4 धावा खर्च केल्या. 2 षटकांच्या अखेरीस बिनबाद 23 धावा फलकावरती पाहायला मिळतील.
ऑन साइडला टर्न केला, बॅट अँड पॅड मधला बॉल मिड विकेटच्या दिशेला वेगाने फिल्डर आले मात्र थोडेसे फंबल होत आहेत. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो, रनआउटचा प्रयत्न, मिस्टेक झाली आहे. बॉलिंग एंड वरती गोलंदाजाच्या वतीने मिस्टेक पाहायला मिळते. मयूर होते आणि मयूरच्या वतीने थोडीशी सिली मिस्टेक, कुठेतरी मागात पडू शकते. 2 धावा कंप्लीट. 2 धाबींच्या मदतीने धावफलक जाईल पुढे. फलकावरती धावा पाहायला मिळतील त्या म्हणजे 25 धावा या धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल. पुल पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, वंडरफुल, मेलोडियस अँड डिलिशियस स्ट्रोक. ऑल बाउंड्री लाईनच्या बाहेर सिक्सर. जबरदस्त स्ट्रोक प्रशांतच्या बॅटमधून पाहायला मिळाला. हाफ व्हॉली होता, हाफ व्हॉली नव्हता, हाफ ट्रॅकर होता. खरं जर हाफ व्हॉली जर टाकला असता तर मग या बॉलवरती कुठेतरी सफलता देखील मिळू शकली असती का, कारण जर मिसहिट झाला असता तर डीपमध्ये मिड ऑफ विकेट झोन आहे. एक खेळाडू आपल्याला वाईडिश मिड ऑनमध्ये पाहायला मिळतो. मिड ऑफमध्ये देखील एक फिल्डर, एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल स्क्वेल एक मिड विकेटमध्ये. त्यामुळे ते जर मिस्टेक झाली तर मात्र कॅच देखील कंप्लीट होऊ शकते. संघ थोडंसं अडचणीमध्ये सापडलाय, तो म्हणजेच आता गौरीपाडा. कारण ज्या प्रकारे रवीने गोलंदाजी केली ती कमालीची होती. मात्र रवीला वगळता कोणीही असा खेळाडू नाही आहे ज्याने या मॅच मध्ये आपल्या नावाची दखल घेतली आहे. फुलटॉस बॉल ऑन साइडला टर्न केलाय, अलॉंग द कार्पेट बॉल चाललाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. पहिल्या साठी जबरदस्त फिल्डिंग, थ्रो देखील चांगला आणि कलेक्शन देखील तितकंच लाजवाब. कंप्लीट होत असताना 2 धावा पाहायला मिळतील. 2 धाब्यांच्या मदतीने धावफलक 33 या आकड्यावर, 33 ऑन द बोर्ड. 33 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 33 ऑन द बोर्ड, 33 धावा. यावेळेस स्ट्रोक तर चांगला पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आहे, डाऊन द ग्राउंड स्ट्रोक होता, सिंगल कंप्लीट होईल. एका धावेच्या मदतीने धावफलक जाईल पुढे आणि फलकावरती धावा पाहायला मिळतील ज्या मात्र 34 धावा फलकावरती. स्कोररच्या भूमिकेमध्ये आम्हाला पाहायला मिळतील भावेश सर आणि ध्रुव सर पाहायला मिळतील. भावेश आणि ध्रुव सर दोन्ही स्कोररच्या भूमिकेमध्ये. थोडंसं प्रणव सर आणि दर्शक सरांना आराम देण्यात आलाय. यावेळेस आराम देत नाहीयेत, मैदानावरती ताबडतोड फलंदाजी पाहायला मिळते आहे. बॉल निघून चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला जबरदस्त अजून एक 6 धावेंसाठी आवेशच्या बॅटमधून सिक्सर. या षटकाराच्या साथीने धावफलक फ्लाय होतोय, 40 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. आई गावदेवी क्रिकेट संघ दुटणे संघ या मॅच मध्ये फ्रंट फूट पोझिशन वरती अनऑर्थोडॉक्स पद्धतीने हा स्ट्रोक होता. अक्षरशः असं वाटलं की कदाचित कव्हरच्या दिशेला बॉल जाऊ शकतो, मात्र इथे थ्रो जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो स्ट्रायकिंग एंड वरती होता. रवी यांचं चांगलं कलेक्शन आणि विकेटचं पतन. 1+ रनआउटची विकेट. 41 वरती हा पहिला धक्का बसतोय. फलंदाज आवेश बॅक टू दी पवेलियन. अखेर 3 षटकांच्या अखेरीस धावफलक पाहायला मिळेल 41 या आकड्यावरती. संघ गौरीपाडा विपक्ष संघ हेडूटणे असे 2 नामांकित संघ इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिले षटक 19 धावेंचं राहिलं, रवीने कमबॅक करून दिला. दुसरं षटक 4 धावेंचं राहिलं. तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा 18 धावा खर्च झाल्यात. मैदानावरती असं वाटतंय की कदाचित 1 ओव्हरमध्ये आक्रमण धारण करण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न सक्सेसफुल होतोय. दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक पाहायला मिळतोय. परत तिसऱ्या षटकामध्ये
वन्स अगेन आक्रमण आणि आता चौथं षटक प्रगती पथावरती बॉलिंग ट्रॅकवरती असा खेळाडू या मॅचमध्ये प्रेशर आणि तो प्रेशर बिल्डअप करू शकतो बॅटिंग टीमवरती असा खेळाडू रवी. रवीची ओव्हर कशी असेल हे पाहणं इंटरेस्टिंग पण रवी टाकेल का ओव्हर हे पाहणं इंटरेस्टिंग आहे. रवीने फक्त 4 धावेंचं षटक फेकलंय. कुठल्या गोलंदाजाचं यूज केलं जाईल हे पाहणं इंटरेस्टिंग आहे. रवीने स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेतली आहे कारण स्वतःच्या खांद्यावरती रवीने जबाबदारी घेतली आहे कारण त्याला माहिती आहे माझ्या माध्यमातून चांगली गोलंदाजी झाली आणि मी म्हणेल फार चांगला निर्णय. जर 2 गोलंदाजांनी 19 आणि 18 धावा खर्च केल्यात, तुम्ही एकमेव गोलंदाज ज्याने फक्त 4 धावा खर्च केल्यात आणि आता गरज आहे संघाला तर मात्र तुमची वर्णी लागणं गरजेचं आहे. रवीने स्वतःच्या खांद्यावरती इथे जबाबदारी घेतली आहे. संघ पाहायला मिळतो हेदूटने विपक्ष जय हनुमान, कस्तुरी 11, गौरी शंकर गौरीपाडा अगेन्स्ट टीम आई गावदेवी क्रिकेट संघ हेदूटने असे 2 नामांकित संघ इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतात. बॉलिंग ट्रॅकवरती रवी मात्रे मी ज्याप्रमाणे उल्लेख केला की सुभाष मैदान जो सर्वात मोठा मैदान आहे त्या मोठ्या मैदानावरती सर्वात मोठा षटकार मारायचा विक्रम रवी मात्रे यांच्या नावावरती या. दयाळू पाहायला मिळतील आय थिंक नॉन स्ट्रायकिंग एंड वरती. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज प्रशांत पाहायला मिळतात. पहिलाच बॉल जो मात्र डॉट, दुसऱ्या बॉल वरती आलेली ही सिंगल. फलक हलवार गतीने आता पुढे सरकतोय. 2 षटक जबरदस्त राहिली. 2 षटकांमध्ये आल्या होत्या किती तर 37. एक षटक जो चांगला राहिला तो रवीचा होतं त्यामध्ये फक्त 4 आल्या. इथे मिसहिट पाहायला मिळतोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. फिल्डर नाहीये, वेकेंट झोन. स्वीपर कव्हर मधून एक्स्ट्रा कव्हर मध्ये जोपर्यंत फिल्डर येतील बॉलिंग एंड वरती थ्रो करतील वेगाने तोपर्यंत मैदानावरती कंप्लीट होत असताना 2 आणि 2 धावींच्या मदतीने धावफलक जाईल पुढे. फलकावरती धावा पाहायला मिळतील 44 धावा फलकावरती. 44 ऑन द बोर्ड. 44 धावा फलकावरती आहेत. यावेळेस मिस्टेक पाहायला मिळतीये बॅटरच्या वतीने. कीपरच्या डोक्यावरून फाईन लेगची मिस्टेक. लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. नशिबाची साथ सोबत आहे बॅटरच्या आणि दयाळूच्या बॅट मधून नशिबाचा चौकार. गुड स्ट्रोक. डॉट त्यानंतर सिंगल. ग्राफ वरती गेला 2 धावा आल्या. त्यानंतर अजून ग्राफ वरती गेला 4 धावा. आता काय घडेल एक्झॅक्टली हे पाहणं इंटरेस्टिंग आहे. धावसंख्या फलकावरती 48 धावा पाहायला मिळतील. चेंडू हवेमध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळाला. फिल्डर नव्हता, एकही फिल्डर नव्हता. धावफलक 2 धावांनी पुढे सरकेल आणि 50 अप. 50 धावा कंप्लीट झाल्यात. 50 अप. आई गावदेवी क्रिकेट संघ हेदूटणे वर्सेस कस्तुरी 11 जय हनुमान गौरी शंकर गौरीपाडा इन ॲक्शन मध्ये टीम. यावेळेस चांगला बॉल, अजून एक चांगला बॉल. डॉट बॉलची समाप्ती होती आहे. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली रवी यांच्या वतीने. हा बॉल असेल डॉट, हा बॉल असेल निर्धाव. षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होत असताना आपल्याला 4थं पाहायला मिळेल. 4थ्या षटकाच्या अखेरीस धावफलक पाहायला मिळतोय जे मात्र 50 या आकड्यावरती. आता हे शेवटचं षटक असेल आणि या शेवटच्या षटकामध्ये कशी कामगिरी होईल हे पाहणं इंटरेस्टिंग. चला पुढील मॅच काटाई विपक्ष गोळिवली. दोन्ही संघांचे कॅप्टन प्लीज. दोन्ही संघांचे कॅप्टन प्लीज टॉस साठी रिपोर्टिंग करा. शेवटचं षटक मिथुनच्या खांद्यावरती जबाबदारी. लव फुल टॉस ऑन साइडला टर्न केलाय. तरुण होते मात्र तरुणच्या आवाक्याच्या बाहेर. जर अर्ली स्टार्ट घेतला असता तर कदाचित पोहोचू शकले असते. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवटच्या ओव्हरच्या पहिल्या बॉल वरती आलाय हा खणखणीत चौकार.
फुलटॉस बॉल मिस हिट पाहायला मिळतोय. चेंडू हवेमध्ये. प्रयत्न केले गेले होते मात्र थोडीशी मिस्टेक पाहायला मिळते फिल्डरच्या वतीने. चाचपडत असताना फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले. अखेर 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळतील. फिल्डरच्या वतीने ही मिस्टेक पाहायला मिळाली. अब तक 56 ऑन द बोर्ड. ऑन साइडला स्ट्रोक तर जबरदस्त पाहायला मिळतोय. फुल टॉस बॉल वरती फुल टोल वसूल करण्यात आलाय. बॉल निघून चाललाय सीमा पलीकडे आलेला जबरदस्त सिक्सर. कस्तुरी 11 जय हनुमान जय बजरंग गौरी शंकर गौरीपाडा संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या संघाने जबरदस्त गोलंदाजी केली मात्र त्यापेक्षा धुवाधार आणि एक्स्ट्राऑर्डिनरी बॅटिंग आपल्याला आई गावदेवी क्रिकेट संघ हेडूटणे संघाच्या फलंदाजांच्या वतीने पाहायला मिळते. इथे अजून एक जबरदस्त स्ट्रोक. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार आलाय आणि जबरदस्त फलंदाजी करत प्रशांतच्या बॅट मधून इंडिव्हिज्युअल 43 धावा पाहायला मिळत आहेत. इंडिव्हिज्युअल 43 धावांवरती खेळत असताना प्रशांत आपल्याला पाहायला मिळतील. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. या स्पर्धेमधील अर्धशतक कंप्लीट करू शकतील काय पाहणं इंटरेस्टिंग आहे. स्पर्धेमधील दुसरं अर्धशतक कंप्लीट होईल काय पाहणं इंटरेस्टिंग आहे. आजच्या दिवसामध्ये करणने या स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक कंप्लीट केलं. करण पाटील मॅन फ्रॉम जय दुर्गा माता क्रिकेट क्लब काटेई. यावेळेस स्ट्रोक अजून एक जबरदस्त पाहायला मिळतोय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. इंडिव्हिज्युअल 47 धावांवरती खेळतोय तो म्हणजे फलंदाज प्रशांत. या स्पर्धेमधील दुसरं अर्धशतक कंप्लीट करू शकेल का हे पाहणं इंटरेस्टिंग आहे. धावसंख्या फलकावरती 70 धावा. 70 ऑन द बोर्ड. 70 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतील. पुढील मॅच काटाई विपक्ष गोळिवली अशी आम्हाला पाहायला मिळेल. यावेळेस अजून एक जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेला होता. 2 धावा तर कंप्लीट आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता या स्पर्धेमधील दुसरं अर्धशतक 3 धावांच्या मदतीने. जबरदस्त बॅटिंग प्रशांतच्या वतीने पाहायला मिळते. प्रशांत बॅट वरती करायची आहे. अफलातून फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. दर्शकांचं अभिवादन स्वीकारायचं आहे. जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. 3 धावा कंप्लीट. धावसंख्या 73. 74 धावेंचं लक्ष असेल कस्तुरी 11 जय हनुमान क्रिकेट संघ गौरी शंकर गौरीपाडा टीमला. रवी यांची इनिंग फार महत्वाची असणार आहे. रवी हे ओळखले जातात अशाच प्रकारे धावा चेस करण्यासाठी. 74 धावेंचं लक्ष 30 बॉलमध्ये 74 धावा बनल्या जातील की डिफेंड केल्या जातील याचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक. वेल्वेट व्हॉइस ऑफ भोपर डोंबिवलीचा गोड आवाज. सुशिक्षित आहेत त्या समवेत फार उच्च स्तरावरती कार्यरत देखील आहेत. ऑफिसर आहेत अधिकारी आहेत. बैलगाडा शर्यतीमधील फार मोठं नाव. राणा बैलाचे आणि शनी बैलाचे मालक आणि त्याच्या सोबतीला चॉकलेट बॉय अर्थातच आमचे अत्यंत जवळचे मित्र सिद्धांतजी माळी सर हे आपल्याला नक्कीच पुढील इनिंगचं धावतं वर्णन ऐकवतील. थँक्यू सो मच.
धन्यवाद प्रसन्न. पहिल्या सत्रामध्ये 73 धावा कुठल्या 74चं लक्ष ठेवलं आहे गौरीपाडा संघासमोर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज हर्षद भंडारी चांगले गोलंदाज आहेत. बघा माहितीसाठी सांगतोय इथून जो संघ सामना जिंकेल तो लगेचच दातिवली संघाशी खेळेल. यापुढचा सामना असेल दातिवली विरुद्ध. या सामन्यातून जो संघ जिंकेल त्या दोन संघांमध्ये सामना असेल. हेमंत आणि अनिकेत ही जोडी पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज हर्षद भंडारी. चला स्पीडअप करा हेडूटने. चौऱ्याहत्तरचा पाठलाग आहे हर्षद. हेमंत साठी पहिला चेंडू फटका चांगला आहे. सरळ खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक येत आहे. चांगले क्षेत्ररक्षण होत आहे. आवेशचं माफ करा. एका धावेनं खातं गोललं जात आहे. 74चं पाठलाग करायचं आहे. मोठे फटके खेळावे लागतील. चांगली फलंदाजी करावी लागेल. नवीन फलंदाज स्ट्रायक वरती अनिकेत. इथे फटका चांगला आहे. हवेतून खेळून काढला. समोर कोणताही क्षेत्ररक्षक आलेत दयालू. झेल टिपला आणि खेळ संपलाय फलंदाज अनिकेतचा. कशी अनोखा पहर धन्यवाद. पहिल्या चेंडूवरती सिंगल. त्यानंतर फलंदाज अनिकेत मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये बाद झाला. जेल चेटच्या स्वरूपात 74चा पाठलाग करतोय गौरीपाडा संघ. नवीन फलंदाज मयूर. कोलवा टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. सरळ खेळून काढलाय. जिथे दयालू आहेत लॉंग ऑफला. चांगले क्षेत्ररक्षण दयालूचं चांगलं फेकी पाहायला मिळते. तत्पूर्वी एक धाव कंप्लीट केली जाते एका धावेच्या मदतीनं. धावा धपलकावरती पाहायला मिळतात ते म्हणजेच 2 धावा. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 2 धावा धपलकावरती लागल्यात. 74चा पाठलाग करतोय गौरीपाडा संघ. चांगली गोलंदाजी होते पहिल्या षटकामध्ये गोलंदाज हर्षदकडनं. इथे शॉट ऑफ लाईन चेंडू पुल केलाय. क्षेत्ररक्षक दूरवर आहे. जेल घेण्याचा प्रयत्न केला होता. दूरवर राहिलेत. जोपर्यंत चेंडू अडवतील फेकतील तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केले गेल्यात.
यावेळेस फटका चांगला आहे हेमंतच्या बॅट मधनं. चेंडू जाईल सीमापार. दमदार षटकार. पाच चेंडूंचा खेळ समाप्त. 10 धावा रपलकावरती लागल्या. 74चा पाठलाग करतोय गौरीपाडा संघ. पुन्हा एकदा फटका त्या क्षेत्रामध्ये. दयालू आहेत, दूरवर राहिले. टप्पा पडल्यानंतर चेंडू गेलाय सीमा पार. चौकार. चेंडू गरज असेल 60 धावांची, म्हणजेच 15 अविनाश. कोलवर टप्प्याचा चेंडू. यावेळेस चांगला चेंडू, तेवढे चांगली कलेक्टिंग पाहायला मिळते. अविनाश स्वतः गेले होते चेंडूवरती. मयूरच्या बॅटमधनं एक धाव येते. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या रपलकावरती पाहायला मिळते, ती म्हणजेच इथे चांगला चेंडू हाताळला होता, पण दिशेपासून थोडा भरकटला. यॉर्कर लेनचा चेंडू होता. वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला गोलंदाजानं. अतिरिक्त धाव आली या चेंडूवरती. अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावा रपलकावरती पाहायला मिळतात. 16 धावा एका चेंडूच्या समाप्तीनंतर. हेमंत स्ट्रायकरवरती एक षटकार, एक चौकार आला हेमंतच्या बॅटमधनं. पुन्हा एकदा इनसाइड आउटचा जबरदस्त फटका. कव्हर सीमा रेषेच्या बाहेर. षटकार.
चौकार. चौकार आलाय. धावसंख्या रब्बलकावरती 27. यावेळेस वेगवान चेंडू कार्पेटच्या साहाय्याने खेळून काढलाय. ड्राईव्हचा फटका. चांगले क्षेत्ररक्षण लॉंग ऑफला. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या रब्बलकावरती पाहायला मिळत आहे. म्हणजेच 29 धावा. जबरदस्त फटकेबाजी आता चालू केली आहे एमन. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 29 धावा रब्बलकावरती लागल्यात. पुन्हा एकदा दिशेपासून भरकटला गोलंदाज. अतिरिक्त धावे. ते अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावसंख्या रब्बलकावरती 30 धावा. 44 धावांची अद्यापही गरज असेल इथून. इथे समोर होता. हवेतून खेळून काढला. क्षेत्ररक्षक दूरवर राहिले. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आता असेल आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट. क्षेत्ररक्षक होते, थांबले. हेमंत सारख्या फलंदाजाला जीवनदान दिलंय. ज्या हेमंतनं चांगली फलंदाजी केली आतापर्यंत. 2 धाव्यांच्या मदतीनं धावसंख्या रब्बलकावरती 32 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक असेल दुसऱ्या षटकातील अविनाशचा. शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा इनसाइडचा आउटचा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येत आहेत दयाळू. दुसरीचा प्रयत्न नाहीये. एक धाव या चेंडूवरती सुद्धा मिळते. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या रब्बलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर एका गाड्याच्या मोबदल्यात 33 धावा. चला यापुढील सामना काटई आणि गोळवली यामध्ये असेल. गोळवली संघाचे संगणक आणि काटई संघाचे संगणक या. पुन्हा एकदा हर्षद येतोय. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर 33 धावा रब्बलकावरती लागल्यात. आता गरज असेल इथून 18 चेंडू 41 धावांची. हर्षद भंडारी. हेमंत स्ट्रायकरवरती. हर्षदचा टॉपलाईन चेंडू होता. करण्याचा प्रयत्न हवे ते यष्टी रक्षक योगेश जाधव चेंडू खाली. चुकी होणार नाहीये. फलंदाज बाद. हेमंतच्या स्वरूपात पहिला नवीन फलंदाज
रवी म्हात्रे पहिल्या चेंडूवरती गडी बाद करण्यात यश प्राप्त केलं आहे. बघा सुभाष मैदान ज्याची भौगोलिक परिस्थिती खूप मोठी आहे आणि त्या मैदानामध्ये सर्वात लांब षटकार मारणारा फलंदाज आहे रवी म्हात्रे. तशीच फलंदाजी करावी लागेल, आक्रमक फलंदाजी करावी लागेल कारण 17 चेंडूमध्ये 41 ची गरज आहे. 33 धावा रब्बल कवरती लागलेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज हर्षद पहिल्या चेंडूवरती यश प्राप्त केलं आहे. इथे पहिला चेंडू फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे, चांगले क्षेत्ररक्षण आवेशचं. चला काटेही संघाचे संगणक या टॉस साठी. गवळवली संघाचे संगणक इथे उपस्थित आहेत. एक धाव या चेंडूवरती आली आहे. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या रब्बलकावरती पाहायला मिळते 34 धावा. उर्वरित समीकरण येणारे 16 चेंडू गरज 40 धावांची हा सामना जिंकण्यासाठी. मयूर स्ट्रायक वरती साठी हा चेंडू वेगवान सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये निघून जातोय. चांगला चेंडू हाताळलाय गोलंदाज हर्षदनं. कमबॅक केलाय या षटकामध्ये. आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत, फक्त एक धाव खर्च केली आणि एक गडी बाद केलाय. ज्या हेमननं आक्रमणाला सुरुवात केली होती त्या हेमनचा विकेट प्राप्त केलाय पहिल्या चेंडूवरती. चौथा चेंडू हर्षदचा मयूरसाठी. फटका अक्रॉस लाईन केलून काढला. गॅप मधनं वेगानं चाललाय, जाईल सी मारेशीच्या बाहेर. मयूरच्या बॅट मधनं आलाय दमदार चौकार. रबल कवरती 38 धावा. इथे चांगला चेंडू हाताळलाय, पावसर पद्धतीचा चेंडू चांगल्या रीतीने हाताळलाय गोलंदाज हर्षदनं. यावेळी यष्ट्यांवरती सरळ जाऊन आदळला चेंडू. फलंदाज होईल बाद. 3 षटकांचा खेळ समाप्त. 38 धावा धावपलकावरती लागल्यात. उर्वरित समीकरण आता येणारे 12 चेंडू गरज असेल 36 ची. जोपर्यंत जलपानाचा वेळ होईल जाऊयात, ऐकूयात डीजे मास्टर कडे, ऐकूयात सुमधुर संगीत. सुद्धा उपस्थित आहेत. लगेच आपण नाणेफेकीचा कॉल करणार आहोत.
शंकरदादा संते यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. काटे विरुद्ध सामना असेल गोळवली. आजच्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल. 12 चेंडू गरज 36 धावांची. गोलंदाजी मार्कर गोलंदाज सज्ज होतोय योगेश. योगेशचा पहिला चेंडू चांगल्या रीतीने हाताळलाय. कार्पेटच्या सायने केलून काढलाय. स्क्वेअर लेगला चांगले क्षेत्ररक्षण आवेशचं. तत्पूर्वी एक धाव कंप्लीट केली. एका धावेच्या मदतीनं धावा रबलकावरती पाहायला मिळत आहेत. 39 धावा. 35 धावांची गरज असेल इथून हा सामना जिंकण्यासाठी. 11 चेंडू आणि गरज असेल 35 ची. इथे मोठे फटके खेळावे लागतील फलंदाज केतनला. इथे फटका केतनच्या बॅट मधनं चांगलाय. स्वीट साऊंड आलाय. जाईल चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. तेव्हा डीजे षटकार आला. केतनच्या बॅट मधनं पहिला चेंडू फेस करत होता केतन. जबरदस्त फ्लिकचा फटका. 45 धावा रबलकावरती. 29 ची गरज 10 चेंडू मध्ये. पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये केलून काढलाय. खेचून मारलाय हा फटका. चांगले क्षेत्ररक्षण होतंय आवेशचं. वारंवार चांगले क्षेत्ररक्षण केलं आतापर्यंत आवेशनं. तर बबलू पाटील यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. या पुढचा सामना गोळवली विरुद्ध काटई या दोन संघांमध्ये. एका धावेच्या मदतीनं धावा रबलकावरती 46. गरज असेल इथून सामना जिंकण्यासाठी 9 चेंडू मध्ये 28 धावांची. शॉर्ट ऑफ लेन पूल केला. हवे ते चेंडू. क्षेत्ररक्षक प्रशांत च्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू सीमा पार. रवीच्या बॅटमधनं दमदार षटकार. समीकरण येणारे 8 चेंडू. गरज असेल 22 धावांची. 8 चेंडू मध्ये 22 ची गरज आहे. 12-36 ची गरज होती. 4 चेंडू मध्ये 14 आल्यात. आता 8 चेंडू मध्ये 22 ची गरज आहे. रवी इथे पुन्हा एकदा फटका चांगला. रवीच्या बॅट मध्ये लागोपाठचा दुसरा षटकार.
षटकार आलाय लागोपाठचा दुसरा. 22 ची गरज होती 8 मध्ये, आता 7 मध्ये 16 ची गरज आहे. जबरदस्त फटकेबाजी रवीच्या माध्यमातून. सुरुवातीला पाहायला गेलं तर हेमंतनं जबरदस्त फटकेबाजी केली होती. त्यानंतर हेमंत बाद झाल्यानंतर स्वतःवरती जिम्मेदारी घेतली आहे केतन आणि रवीनं. 16 ची गरज आहे. 58 धावा धापलकावरती लागल्यात. 7 चेंडू 16 ची गरज. पुन्हा एकदा लो फुलटो चेंडू हवेतून खेळून काढलाय. बंटी होते त्यांच्या आवाक्या बाहेर. लागोपाठचा तिसरा हेमंतच्या रवीच्या बॅट मधनं आलाय षटकार. कुठे होता सामना आणि कुठे आणून ठेवलाय. कारण 36 धावांची गरज होती 12 चेंडू मध्ये. तब्बल 26 धावा कुठल्यात गोलंदाज योगेशला. आणि आता इथून गरज असेल 6 चेंडू मध्ये 10 धावांची. 6 चेंडू 10 धावांची गरज. पाहायचा शेवटचा षटक कोणता गोलंदाज येईल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मनोज येतोय. एका षटकामध्ये 10 ची गरज आहे. इथे मनोजला काहीतरी कारनामा करावा लागेल कारण दोनही फलंदाज सेट आहेत. दोघांनी मोठे फटके खेळलेत. चला स्पीडअप करा एडूटने. 6 चेंडू 10 ची गरज आहे. स्ट्राईक एंड वरती केतन सुद्धा एक षटकार ठोकला. एकेरी धाव. 2 चेंडू मध्ये 7 धावा कुठल्यात. गरज आता 6 चेंडू 10 धावांची. आणि 10 धावा कराव्याच लागतील कारण फलंदाजी करत असताना फक्त एकच विकेट गेला होता. इथे अक्रॉस द लाईन केलून काढला. केतनच्या बॅट मधनं फटका चांगला आहे. गेलाय सीमा पार. पहिल्या चेंडूवरती चौकार. आता गरज 5 चेंडू 6 धावांची. इथूनही हा सामना जिंकू शकतो हे डुटणे संघ. गोलंदाजी चांगली करावी लागेल. विकेट घ्यावे लागतील. जबरदस्त सामना 74 चा पाठलाग करत असताना आता गरज आहे 5 चेंडू मध्ये 6 धावांची. 2 ओव्हर 36 धावांची गरज होती. 12 चेंडू 36 ची गरज होती. 7 चेंडू मध्ये 30 आलेत. 5 चेंडू मध्ये 6 ची गरज आहे. पुल्लोर लेनचा चेंडू. इथे यष्टीरक्षक सुद्धा बीट झालेत. चेंडू पंच नो चिकवून करतायत. लॉंग स्टॉपला सीमा पार चौकार. आणि आता गरज असेल 5 चेंडू मध्ये 1 धावेची. पाच चेंडू मध्ये 1 धावेची गरज आहे. 74 चा पाठलाग सहजरित्या पूर्ण केलाय असं वाटतं आता. फ्रीटचा चेंडू होता. पायावरती आदळलाय. 1 धाव इथे कंप्लीट. आणि इथून हा सामना जिंकलाय गौरीपाडा संघानं. हार्दिक अभिनंदन गौरीपाडा संघाने या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. हे डुटणे संघ.